नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड गावातील 3 चिमुकल्यांचा कोनड बुद्रुक शिवारातील एका शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय. कालपासून ही 3ही मुले बेपत्ता झाली होती. त्यांच्या बेपत्ता झाल्यानंतर जाफराबाद पोलीस ठाण्यात त्यांच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासही सुरू केला. परंतु आज सकाळी कोनड बुद्रुक शिवारातील सुभाष परिहार यांच्या शेततळ्यात या 3ही बालकांची मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी हे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात रवाना केले होते. या दुर्दैवी घटनेने वरुड येथील जोशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हा प्रकार पोहताना बुडून मृत्यू आहे की घातपात याचा तपास जाफराबाद पोलीस करीत आहेत. मृतांमध्ये 2 सख्खे भावंडे आणि एक चुलत भाऊ असून त्यांची नावे यश अनिल जोशी वय वर्ष 14, दीपाली रमण जोशी वय वर्ष 9 आणि रोहन रमण जोशी वय वर्ष 7 अशी या चिमुकल्यांची नावे असून हे 3ही मुले एकाच कुटुंबातील आहे. काल दिनांक 2 जून रोजी सकाळी हे 3 भावंडे ओलांडा महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मात्र संध्याकाळी झाली तरी ते घरी परतलेच नाही. त्यांच्या अचानक गायब होण्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. पोलिसांनी देखील अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोधाशोध सुरू केली, पण काही तपास लागला नाही. मात्र दिनांक 3 जून रोजी सकाळी कोनड बुद्रुक शिवारातील सुभाष परिहार यांच्या शेततळ्यात 3घांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आलं. घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. या दुर्दैवी धक्कादायक घटना घडल्याने परिसरातही हळहळ व्यक्त केली जाते. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.